श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पांढरे बुधवार व्रत हे व्रत कोणत्या देवाचं केलं जातं, हे कशासाठी केलं जातं, हे व्रत का केलं जातं, या व्रताचे नियम अटी काय आहेत, त्याचबरोबर या व्रताची पूजा मांडणी पूजाविधी काय आहे, उद्यापन हे आपल्याला कधी करायचं आहे, हे व्रत किती दिवसाचं केलं जातं, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल। तर पांढरे बुधवार हे व्रत का केलं जातं त्या माहितीसाठी आता आपण सुरुवात करूया। पांढरे बुधवार व्रत हे बुध ग्रह यांना समर्पित आहे। हे बुधदेवांचं जे आहे ते व्रत आहे ते केलं जातं। हे व्रत प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी, मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी हे जर व्रत केलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये चांगल्याच प्रकारे फरक आहे तो आपल्याला जाणवतो, वाढ आहे ती होते। त्याचबरोबर हे व्रत मनशांतीसाठीही केलं जातं। आणि दुसरंही कारण म्हणजे आपली एखादी इच्छा जर असेल, आपली एखादी जर कोणतीही मनोकामना जर असेल तर ती पूर्ण व्हावी असे वाटत असेल, किंवा आपला जो व्यापार आहे, व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल, आपल्या मुलांना नोकरी जर लागत नसेल, तर या अशा विविध कारणांसाठी हे जे व्रत आहे ते केलं जातं। हे व्रत अतिशय शीघ्र गतीने फल देणारं हे व्रत आहे। जलद गतीने याचा फरक आहे किंवा जे फळ आहे ते आपल्याला मिळतं। हे जे व्रत आहे ते बरेच जण करत नाहीत, जास्त प्रमाणात याचा म्हणजे हे जे व्रत आहे ते केलं जात नाही, कारण ह्याची माहिती आहे ती जास्त जणांनाही माहीत नसल्यामुळे हे व्रत आहे ते केलं जात नाही। त्यामुळे हे जे व्रत आहे ते अतिशय प्रभावशाली व्रत आहे। हे व्रत आपल्याला आपल्या मुलांसाठी जर केलं आपण तर त्यांच्यामध्ये खूप चांगला आमूलाग्र बदल आहे तो घडून येतो। आपल्या मुलांची जर बौद्धिक क्षमता जर कमी असेल, किंवा त्यांच्या बुद्धी जर चालत नसेल जास्त प्रमाणात, म्हणजे बुद्धी ही असते पण मुलांची बुद्धी अजून वाढण्यासाठी आणि योग्य मार्गाने त्यांचं जो प्रवास आहे जो पुढील, किंवा योग्य मार्गाने त्यांचं मार्गदर्शन होण्यासाठी आपण हे जे व्रत आहे ते नक्कीच आहे ते जरूर करावं। हे व्रत आपण कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचबरोबर ह्या व्रताचे नियम अटी काय आहेत त्याआधी आपण प्रथम पाहूया। हे व्रत आहे ते बुधवारी या व्रताला सुरुवात केली जाते। कोणत्याही बुधवारी आपण या व्रताला सुरुवात करू शकतो। आता श्रावण महिना सुरू आहे, तर या श्रावण महिन्यातील आपण कोणत्याही बुधवारपासून या व्रताला नक्की सुरुवात आहे ती करू शकतो। तर या व्रताचे नियम असे आहेत की या दिवशी आपल्याला सर्व काही पांढरे पदार्थ आहेत ते खायचे असतात। म्हणजे खाण्याबाबतीचे जे नियम आहेत ते आपल्याला सर्व काही पांढरं खायचं असतं। पांढरं आपण काय खाऊ शकतो? दूध, केळी, त्याचबरोबर ताक, खिचडी, दही, साबुदाण्याची खीर, असे जे पांढरे पदार्थ आहेत ते आपण या दिवशी आपल्याला खायचे आहेत उपवासासाठी। हे जे पदार्थ आपण खाणार आहोत त्यामध्ये आपल्याला मीठचा वापर आहे तो करायचा नाही। बिना मिठाचे आहेत ते आपल्याला खायचे असतात। त्याचबरोबर या दिवशी आपण जी कपडे घालू तीही सर्व आहेत ती पांढरीच आपल्याला घालायची आहेत। हाही एक आपल्याला नियम आहे। बुध हा ग्रह बुद्धीचा कारक ग्रह आहे। हे जर व्रत जर आपण श्रद्धेनं व निष्ठेने जर केलं तर आपल्याला नक्कीच इच्छित फलप्राप्ती आहे ती होते, आणि आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते। हे व्रत आपण कशा पद्धतीने करायचे आहे, पूजा मांडणी हे आपल्याला काय करायचे आहे त्या अधिकार आपण पाहूया। पूजा मांडणी आपण करण्यासाठी आपल्याला एक पाट आहे तो घ्यायचा आहे। ती ज्या जागेवर आपण मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। पाटावरती आपल्याला प्रथम गणेशाची स्थापना आहे ती करायची आहे। एक सुपारी घेऊन किंवा गणपतीची मूर्ती घेऊन गणेशाची स्थापना करून पंचोपचारी पूजा करून गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। यानंतर आपण कलश स्थापना आहे ती करायची आहे। कलशाला आपण स्वस्तिक काढायचं आहे मधोमध, आणि 5 हळदी कुंकवाचे पट्टे आहेत ते ओढायचे आहेत। 5 नागवेलीची जी पानं आहेत ती लावायची आहेत। कलशामध्ये आपल्याला फूल, अक्षदा, हळदी कुंकू, पांढरे फूल हे अर्पण करायचं आहे, आणि यानंतर सुपारी आणि एक नाणं तेही आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, आणि एक नारळ आहे तो ठेवायचा आहे। अशा पद्धतीने कलश स्थापना करून घ्यायची आहे। आपल्याकडे बुध ग्रहाचा किंवा बुद्ध देवांचा जो फोटो आहे तो जर आपल्याकडे असेल तर तो आपल्याला पूजेमध्ये मांडायचा आहे। नसेल तर आपण एक सुपारी घेऊन बुद्ध देवांचं
स्वरूप म्हणून आपण त्याची स्थापना आहे ती करायची आहे. त्यानंतर आपली जी कुलदेवी आहे, जी कुलस्वामिनी आहे, तिचा फोटो, टाक, मूर्ती काय असेल तेही आपल्याला पूजेमध्ये मांडायचे आहे. अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. पाटाच्या भोवतीने आपल्याला रांगोळी काढायची आहे. दीप धूप आहे ते सर्व काही दाखवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मांडणी झाल्यानंतर आपण ओम गण गणपते नमः हा जो मंत्र आहे तो आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. यानंतर आपल्या कुलदेवीचा जो 99 मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे हा मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे. तोही आपल्याला एक माळ म्हणायचा आहे. यानंतर आपण जो बुद्ध देवांचा, बुद्ध ग्रहाचा जो मंत्र आहे तोही आपल्याला एक माळ म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम बुद्धं बुद्धाय नमः हा जो मंत्र आहे तो आपल्याला एक माळ आहे तो करायचा आहे. हे संपूर्ण मंत्र आहे ते म्हणून झाल्यानंतर आपल्याला पांढरे बुधवार व्रत ह्याची जी कथा आहे, ह्याची जी कहाणी आहे, त्याचं पुस्तक आहे ते आपल्याला मिळतं. आपण जिथं ग्रंथ किंवा देवाची जी पुस्तकं असतात तिथं मिळतात, ज्या ठिकाणी तिथं आपल्याला हे जे आहे ते नक्कीच मिळून जाईल. स्क्रीनवरती दिसेल आपल्याला फोटो कसा आहे ते आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्यातील कहाणी आहे, कथा आहे ते आपल्याला नक्कीच वाचन करायचे आहे. नाहीतर आपण यूट्यूबवरती लावून श्रवण करू शकता. आपल्या या चॅनेलवरतीही ती कथा आहे, नक्कीच तुम्ही श्रवण आहे ती करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. अशा पद्धतीने आपण जी कहाणी आहे ती ऐकायची आहे. देवाची आरती आहे ती आपल्याला करायची आहे. आरती झाल्यानंतर आपण जे दूध साखर आहे त्याचा आपल्याला नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे. केळीही आपल्याला तिथे पूजेमध्ये मांडायची आहे. अशा पद्धतीने साधी सिंपल पूजा मांडणी करून साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला हे जे व्रत आहे ते करायचं आहे. हे व्रत आपण 11 बुधवारचं व्रत आहे ते करायचं आहे. एकूण 11 बुधवार व्रत आहेत ते करायचं आहे. अतिशय जलद गतीने फल देणारं हे जे व्रत आहे ते आपण जरूर नक्कीच करावं. आता ह्या ज्या व्रताचं उद्यापन आहे ते कसं करावं त्या अगोदर आपण पाहूया की जे हे व्रत आहे त्या व्रताचं आपण उपवास सोडताना काय खावं आणि हे कसा सोडायचा आहे उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा आहे. पूजा मांडणी आपण सकाळी किंवा प्रदोष काळात संध्याकाळी जर केली तरी चालेल आणि उपवास हा संध्याकाळी सोडायचा आहे. उपवास सोडताना आपण दूध भात, दही भात, लोणी भात जे काय म्हणजे पांढरेच पदार्थ आहेत हे आपल्याला वापरायचे आहेत. कारण हे या उपवासाचं महत्त्वाचं असं आहे की नियमच असा आहे की सर्व काही पांढरं वापरूनच हा उपवास आहे तो करायचा आहे. पण उपवास सोडताना जे आपण पदार्थ करू त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही. तेही पदार्थ संपूर्ण आहेत ते आपल्याला अळणीच आहेत ते खायचे आहेत. आपण पहिल्या बुधवारी जो पदार्थ उपवास सोडताना खाऊ तोच पदार्थ आपल्याला प्रत्येक बुधवारी तोच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास आहे तो सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे जे उपवास जो सोडायचा आहे तो असा सोडायचा आहे. आता याचं उद्यापन आपल्याला संपूर्ण 11 बुधवार करायचे आणि 12व्या बुधवारी याचं उद्यापन आहे ते करायचं. 11व्या नाही, 12व्याच बुधवारी आपल्याला उद्यापन आहे ते करायचं. 12व्या बुधवारी आपण एका सवासणीला आहे ते आपल्याला घरी जेवायला बोलवायचं आहे. जेवणासाठी जे आपण पदार्थ बनवणार आहोत ते आपण मीठ घालून आहेत ते आपण इतर पुरणपोळी किंवा असं दुसरे कोणते असं आपण जे आहेत ते पदार्थ आहेत ते आपण बनवू शकतो. चपाती भाजीचं म्हणजे आपल्याला जो बनवायचं असेल ते आपण तिखट मीठ सगळं काही घालून असे गोडाचे असं आहे. पांढरे असं बनवायचं असं नाही. अशा पद्धतीने आपण आहे ते करायचं आहे. तिला जेवण घातल्यानंतर तिची ओटी आहे ती भरायची आहे. ओटी आपण नारळ पीस आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पांढरी साडी द्यायची आहे. आता पांढरी साडी आपण एखाद्या सवासणीला कशी द्यायची असं देऊ नये असं म्हटलं जातं. पण त्या पांढऱ्या साडीवरती थोडीशी फुलं वेगवेगळ्या कलरची किंवा डिझाईन असणारी अशा प्रकारची साडी आहे ती आपण देऊ शकतो. आणि प्रत्येक स्त्रिया तसं म्हटलं तर श्रावणी सोमवार किंवा सोमवारच्या व्रताला पांढरी साडी हे घालतातच. त्यामुळे आपण अशा पद्धतीने पांढरी साडी डिझाईन असलेली द्यायची आहे आणि त्यावरती नारळ आणि एक म्हणजे 11 रुपये दक्षिणा आहे ती द्यायची. अशा पद्धतीने आपण उद्यापन आहे ते साध्या सिंपल पद्धतीने उद्यापन आहे ते करायचं आहे. हे व्रत करताना जर आपल्याला मासिक धर्म काही अडचण जर आली तर तो बुधवार आहे तो सोडायचा आहे. उपवास करायचा आहे पण आपल्याला तो बुधवार पकडायचा नाही. त्याच्या पुढच्या बुधवारपासून आपण अशी सेवा कंटिन्यू चालू करायची आहे. अशा पद्धतीने हे व्रत आहे ते
पूर्ण करायचं आहे. आपली एखादी जर इच्छा म्हणजे आपण हे संकल्पयुक्त हे व्रत करणार आहोत. प्रथम आपण मगाशी सांगायचं राहून गेलं की आपण संकल्प आहे तो करायचा आहे. प्रथम संकल्प 11 बुधवारचा आहे तो करणार आहोत. आपले हे 11 बुधवार पूर्ण व्हायच्या अगोदरच आपली जर इच्छा जर पूर्ण झाली तर आपण पुढे हे व्रत कंटिन्यू करायचं का? तर हो, हे आपण व्रत आहे ते पूर्ण पुढे कंटिन्यू आहे ते करायचं. संपूर्ण आपले 11 बुधवार झाल्यानंतर 12व्या बुधवारी आपण उद्यापन आहे ते करायचं आहे. अशा पद्धतीनेच हे व्रत आहे ते केलं जातं. अतिशय फल देणारं हे व्रत आहे. आईने आपल्या नक्कीच मुलांसाठी करावं किंवा एखाद्या स्त्रीने आपल्या मिस्टरांच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये वाढ व्हावी, कोणती अडचण प्रॉब्लेम येऊ नयेत किंवा आपली एखादी कोणतीही मनोकामना आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच आपण हे व्रत करायचं आहे. कारण बुद्धदेव हे आपली इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण करतात. म्हणून हे व्रत आहे ते जरूर आपण करून पाहावं. अतिशय प्रभावशाली हे व्रत आहे. ज्याप्रमाणे आपण इतर जे व्रत वैकल्य करतो त्याचप्रमाणे हे अतिशय प्रभावशाली हे अतिशय शीघ्र गतीने फल देणारे हे जे व्रत आहे ते नक्कीच करून पहा. श्री स्वामी समर्थ.